नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपलं फार्मवरती बरेच दिवस झाले आपण व्हिडिओ बनवलाच नाही. तर आज आपण व्हिडिओ बनवत आहोत. तर आपल्याकडं शेळ्यांची आता पिल्लं देण्याचं चालू झाले. आता आपल्या शेळ्या पूर्ण एकदाच क्रॉस झाल्या होत्या. आपण काय करतो, पूर्ण एकदाच शेळ्या क्रॉस करतो आणि पिल्लाचं नियोजन आपल्याला हे चांगलं केलं जातं, म्हणजे सगळं सोबत केलं जातं. तर समोर बघू शकता तुम्ही, ही शेळी आत्ता वेली एक 5 मिनटं झाली, पण पिल्लू बघा कसं आहे, आफ्रिकन बोर. तर अशा प्रकारे म्हणजे पिल्लाचं वजन तुम्हाला आपण समोर बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे साईजमध्ये मोठे पिल्लं होतात. इकडे पिल्लं आहे, म्हणजे भरपूर अशी पिल्लं झाले आता आपल्या शेळ्यांना. जिकडं पाशाल तुम्ही तिकडं पिल्लं दिसतात. आपल्या जवळपास 7-8 शेळ्या वेल्या, त्यात 4-1 पाठी झाल्या, बाकीच्या बोकड झाले. ही पण राती वेली, तिचं पण पिल्लू इथंच कुठेतरी असेल. ते बहुतेक ते बसलेलं आहे, नाही ते बसलेलं नाही, दुसरं पिल्लू तिचं. अशा प्रकारे आपल्या शेळ्या वेल्या. आपण जे काही शेळीपालन करत असतो, आपल्याला नियोजन नाही केलं जात. नियोजन म्हणजे कसं, जे पिल्लं होतात ते पूर्ण पिल्लं सोबतच झाले पाहिजे, कारण की पिल्लांना आपल्याला त्यांचं मॅनेजमेंट करण्याला सोपं जातं. नाहीतर मग आपण काय करतो, एक शेळी आज क्रॉस होती, ती एका महिन्यानं क्रॉस होती, ती तिच्या पुढच्या एका महिन्यानं क्रॉस होती. एक पिल्लू येत राहतं, आपल्याला त्याचं मॅनेजमेंट केलं जात नाही व्यवस्थित पाहिजे तसं. पण मग आपण जर अशा प्रकारे मॅनेजमेंट केलं की आपल्याकडे एक शेळ्या वेळेची म्हटल्यावर पूर्ण शेळ्या आपल्या जवळपास एक 8 ते 10 दिवसामध्ये शेळ्या क्रॉस झाल्या पाहिजे. म्हणजेच तुम्हाला सगळे पिल्लं सोबत येतील 8 ते 10 दिवसामध्ये क्रॉस झाल्यानंतर. नाहीतर मग पिल्लं मागे पुढे येत असतात. तर तसं न होता आपल्याला मॅनेजमेंट करायला सगळं सोपं जाईल. अशा प्रकारे आपण मॅनेजमेंट करा. नाहीतर मग शेळीपालनामध्ये काय माहिती का, बरेचशा अशा अडचणी असतात. पिल्लाचं मॅनेजमेंट नाही जमलं ना, तर भरपूर अडचणी येतात. तर त्यासाठी उपाय म्हणजे हाच की शेळ्या क्रॉसिंग, नंतर मग पिल्लं. आता बघा ही पिल्लू आहे, म्हणजे सगळीकडे पिल्लं दिसतील आपल्याला. इकडे पिल्लू आहे, इथे खाली बसलेलं पण एक पिल्लू आहे. सगळीकडे आपल्या नुसते पिल्लं झाले, 20-25 पिल्लं झाले आपल्या फार्मवरती आता सध्या. म्हणजे आपल्या जेवढ्या काही शेळ्या आहे त्याच्यामधले बरेचशा शेळ्या क्रॉस झाल्या आणि भरपूर असे पिल्लं झाले. तर तुमच्याही फार्मवरती तुम्हाला जर असं मॅनेजमेंट करायचं असेल तर शेळ्यासोबत हिटवर आणायच्या. हे बघा इकडे बाहेर पण पिल्लू आहे, ते पण मधल्या शेळीचे बाहेर गेलं. योग्य प्रकारे मॅनेजमेंट करायचं असेल तर एक वेळेस फार्मला भेट द्या, नाहीतर कॉल करा. तुम्हाला आपण सांगू कशा प्रकारे तुम्हाला सगळे पिल्लं सोबत मिळतील, शेळ्यासोबत कशा हिटवर येतील. अशा बऱ्याचशा अशा गोष्टी त्या नुसतं व्हिडिओ पाहून, 5 मिनटाचे व्हिडिओ पाहून जर आपण शेळीपालन करत असाल तर हे साफ चुकीचं आहे. कारण की 5 मिनटाचा व्हिडिओ पाहून जर शेळीपालन कोणी शिकलं तर मग त्याला शाळेत न जाता नोकरी केल्यासारखं आहे. म्हणजे डायरेक्ट अडाणी उचलला आणि नोकरी लावला असं झाल्यासारखं आहे. तर असं न होता की आपण मॅनेजमेंट योग्य प्रकारे करा, तरच शेळीपालन हे आपलं सक्सेस होऊ शकतं. नाहीतर मग नुकसान व्हायला काही टाइम लागत नाही. चाल का बलीकडे. सगळ्या शेळ्या एकत्र झाल्या, आता त्याच्या कंपार्टमेंटमध्ये कोंडायचं काम चालू आहे. तर अशा प्रकारे आपण त्या शेळ्या वेगवेगळ्या कंपार्टमेंटमध्ये कोंडून घेणार आहोत. चल का, चल रे तू बी चल सम्राट. त्यासाठी आपण नुसतं व्हिडिओ पाहून जमणार नाही, तर एक वेळेस फार्मवरती या, फार्मला व्हिजिट करा. आपलं लोकेशन आहे गावपाल, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. चल, कारण की नवीन जे शेळीपालन करतायत ते बरेच अडचणीला समोर जावं लागतं त्यांना. पिल्लं मरतूक वगैरे भरपूर असे प्रॉब्लेम. तर तसं ना करता आपण पुरेपूर माहिती घ्या, तरच चालू करा. आणि पिल्लं सगळ्यात अवघड गोष्ट म्हणजे
शेळीची डिलिव्हरी ही काही सोपी नाही आहे, ही खूप अवघड आहे. नवीन जर असेल तर ही तुम्हाला शक्यतो थोडं अवघडच जाईल. इकडं का हिचं पिल्लू आहे, तिला पित होतं. अशा प्रकारे थोडं लक्ष पण देणं गरजेचं आहे. नाहीतर मग पिल्लू कोणत्या शेळीचं पितं कोणत्या शेळीला हे पण पाहणं गरजेचं आहे. त्यात एवढे पिल्लं आहे, कोणत्या शेळीचं कोणतं पिल्लू आहे हे पण आपल्याला ओळखता आलं पाहिजे. नाहीतर नवीनला हे ओळखताच येत नाही कोणत्या शेळीचं कोणतं पिल्लू आहे. नवीन शेळीपालक असेल तर हे शक्यतो नाही कळत, कधी कधी शेळ्यांना सुद्धा नाही कळत, पण मग त्या ओळखत्याच त्यांचं पिल्लू. अशा प्रकारे आपण पिल्लं सोबत पाहिजे असेल तर आपण मॅनेजमेंट करू शकता. असेच आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, बेल आयकन दाबायला विसरू नका. धन्यवाद.